मित्रांनो, जय शिवराय. आपण आहे नेवासा तालुक्यात गिडेगाव या ठिकाणी आणि खंडोबा महाराज यात्रेनिमित्त मैदान या ठिकाणी भरवण्यात आलेलं आहे. दुसऱ्याचं मैदान आहे आणि या मैदानामध्ये सोन्या शिल्लेगावकरांचा सोन्या या ठिकाणी सेमीला आणि गटाला ज्या पद्धतीने गाडी पळाली, अतिशय गतीने गाडी पळाली. आपल्यासोबत सोन्याचे मालक आहे, सरपंच आहे, वेळोवेळी सोन्या गुलालात राहतोय. सरपंच नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, कसा पायरा जुळला आज? पायरा काय ते आमचे धुरकरी आहे गजू भाऊ, त्याचे जोरवाडीचे. बरं. ते म्हणे भुंगा नावाचं एक दुसरा वासरू म्हणे, त्यात आपण पायरा करू. मग आपण कोणाला भरोसा टाकून टाकतो, विश्वास ठेवतो. म्हणलं बिनधास करून टाक. ते काय एका शब्दात पायरा झालं ते. पण जी गाडी सलग पळती साई आणि सोन्याची, ती गाडी फोडायचं कारण काय? कारण असं की आजचं दुसऱ्याचं मैदान होते. बरं. आणि सोन्या बी आता तिसरा दात लावला आणि साई बी चौसा आहे. साई चौसा आहे. हा, बरं. त्या कारणामुळं गाडी कुठेतरी फोडावं लागली. पण ज्या पद्धतीने गटाला गाडीने गती घेतली आणि सेमीला पण तीच गती आपल्याला कुठेतरी दिसून आली सोन्याची. सेमीला उलट जास्त गती होती, कारण ते 3 नंबर तास लागलं होतं. बरं. गटाला बी तो तास होता आणि ते पुरे उजवीच्या बैलावर होतं आणि पुरं मातळ तास होता. कितव्या गटात गाडी पळाली? आपली गाडी पळाली 22 गट 4 नंबर तास आणि सेमी 1 नंबर सेमी आणि 3 नंबर तास. बरं. तोच तास आला कंटिन्यू. बरोबर. आणि गाडीवर कोण होतं ड्रायव्हर? गजू धुरकरी. बरं. जोरवाडीचा. सोन्या कुठला कांदी पळतो नेमका? हा दोन्ही खांदी पळतो पब्लिक ना, पण आम्ही त्याला उजवी खांदी सांगतो. बरोबर. एक ज्या पद्धतीने गती त्याला प्राप्त झालेली सध्याच्या सीझनला, किती दिवसापासून आहे तुमच्याकडे सोन्या? सोन्या 14 महिने झाले असं. 14 महिने झाले. 14 महिन्यात किती गुलाल झाले? 14 महिन्यात त्याचे जवळपास 11-12 गुलाल झाले त्याच्यावाले. 11-12 गुलाल झाले. हे पहिलं मैदान नाही म्हणता येणार, नाही. कारण की मागच्या शिल्लेगावला सायगाव पाटीवरती तुम्ही एक मैदान आयोजित केलं होतं. तुम्ही स्वतः आयोजन केलं होतं आणि त्या मैदानामध्ये 1 नंबरचा मानकरी ठरला होता साई आणि सोन्या. ओपनचं मैदान होतं ते सायगावला, तिथे 1 नंबरचा मानकरी झाला होता साई आणि सोन्या. तर या सीझनचं किती गुलाल असेल? या सीझनचं 3रं आहे त्याचं. 3रा गुलाल आहे. बरं. कुठलं आहे सांगा ना. 40 गाव, सायगाव आणि आजचा 3रा गुलाल. बरं. काय कसं नियोजन लावतो? सरपंच आहे तुम्ही, एक राजकारणात आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी समाजसेवा राजकारण हे करता करता बैलगाडा क्षेत्राकडे लक्ष देणं, बैलांकडे लक्ष देणं. 2 वर्षापूर्वीपासून आमच्या वडलेपावरीत ना देव, पण मला काही जास्त इंटरेस्ट नव्हतं. पण काही कारणामुळे मी त्या क्षेत्रात गेलो. काही थोडे लोक चला उलट सुलट चर्चा केल्याबद्दल मी या क्षेत्रात उतरलो. बरं. म्हणजे तुमच्याबद्दल चुकीची चर्चा व्हायला लागला. मग म्हणलं आपण स्वतः उतरू या मैदानात, कारण ते वडील थोडं गरीब स्वभाव आहे त्यांचं, थोडे लोक माझ्या घ्यायला लागले होते. अच्छा. मग त्या हिशोबाने मी स्वतः उतरलो. आमचा एक भाऊ आहे, ते सुद्धा होते पहिले, त्यांना थोडंसं हे नव्हतं. बरं. आता मोठ्या प्रमाणात मैदान भरवलं जात आहे, त्या मैदानामध्ये नियोजन करताना तुम्ही दिसून येता. प्रत्येक मैदानात नियोजन करताना दिसून येतं. म्हणजे दिसून यायचं कारण असं की आपण सायगावचा अड्डा भरवतो, तिथे सुद्धा आपला पुऱ्या जिल्ह्याचा किंवा मराठवाड्याचा पुरा विश्वास माझ्यावर आहे आणि आमच्या कमिटीवर आहे. आमचे एक जोडीदार आहे अमोल पाटील नरोडे, संदीप चव्हाण आणि एक विक्रम बनसोडे, असे 4-5 जण आहे आमच्यावाले कमिटीचे. त्यांच्यावर विश्वास आहे आणि माझ्यावर पुऱ्या लोकांचा विश्वास आहे. मग ज्या पद्धतीने लाईव्हवाला असेल, झेंडापंच असेल, समालोचक असेल, ही सर्व टीम तुम्ही जुळवून देण्याचं काम करता? हा, हे सगळं म्हणजे आपलं काम कसं राहतं, कोणतं मैदान पारदर्शक झालं पाहिजे. बरोबर. म्हणजे कोणत्याही बैलावर अन्याय नाही झाला पाहिजे आणि तिथं सिस्टम सगळं चांगलं पाहिजे. म्हणजे ज्यांनी बी मैदान आयोजन केलं त्यांनी पैसे कमवायसाठी नाही केलं पाहिजे, केवळ गावाचं नाव मोठं करण्यासाठी मैदान आयोजन केलं पाहिजे. आणि त्या हेतूनच या गिडगावच्या कमिटीने मला कमीत कमी 20-25 फोन केले. ते तुमच्या नियोजनानं हे मैदान आपल्याला भरवायचं आहे. पहिले त्यांना आदत दुसरा केला, पण काही अडचणी होत्या अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या. मग मी त्यांना सांगितलं आपण फक्त दुसरा मैदान ठेवू, त्याच्यामध्ये आदत बी पळतो म्हणलं. ते म्हणे गाड्याने जुळणार. म्हणलं मी आहे, म्हणलं मी तुम्हाला शब्द देतो, म्हणलं तुमच्या 300+ गाड्या होतील. किती पावत्या पाटल्या आज? 450 पावत्या. 450+ पावत्या पाटल्या. म्हणजे नियोजन कुठलंही असू द्या, परफेक्ट नियोजन झालं आणि दुसऱ्याचा खेळ झाला तरी पण तो चांगल्या प्रकारे घडला. चांगल्या प्रकारे मैदान पहिल्यांदा भरल्या गेलं की गिडेगाव? हा, पहिल्यांदा आहे.
पहिल्या वर्षी ह्याच मैदानावर होतं, पण सलबतपूरच्या नावानं होतं. आणि तिथं बी हा फायनलला होता. बरं, सोन्या फायनलला होता. हा दुसरं मैदान इथं दुसरंच फायनलला राहिलं इथं ह्याच मैदानावर. एक चांगलं नियोजन आयोजन करताना दिसून येत आहे. तुम्ही सायगावचं मैदान केलं, त्याच्यानंतर अजून एक मैदान करणार होते. हा मैदान आहे ना, पण आता ते आमचं मैदान 6 तारीख ठरली होती. बरं पण त्याच्यामध्ये एक 5 जोडचं मैदान 2 तारीख ठरली. बरोबर. त्याच्यानंतर 29 शिन्नरची तारीख आहे ब्राह्मणखेडची, आणि अजून एक 7 तारीख त्यांची ठरली. बरं आणि अजून एक 12 तारीखच पाचोडची, म्हणजे 4 तारखे. याच्यानंतर 12 तारखेनंतर 5-6 दिवसात याठून आपण मैदान भरवणार. ते बी फॉर्च्युनरच्या मैदानात होता सोने. हा होता. काय तिथं निकाल एक लागला? नंबरचा तास होतं पब्लिकचं. ते आदत वासरू होतं आपल्या गळ्यात. बरं पब्लिक जास्त असल्यामुळं ते तास थोडं दिसत नव्हते. बरं आणि ते काही आपलं बॅड लक गाडी फॉल होऊन गेली. बरं. थोडासा बैल दाखवा ना. मागच्या वेळेस पण आपण मुलाखत केली सोन्याची. काय नेमकं बघता सरपंच तुम्ही? फिटनेस त्याची जर बघाल तर एक चांगल्या पद्धतीची फिटनेस आहे, तब्येत त्याची चांगली आहे. फिटनेस म्हणजे आमची पोरच पाहते. 1 2 इकडे अरे. ही सगळी टीम आहे. हा हे आपली पुरी टीम आहे सगळं. बरं, टी शर्ट वगैरे छापून हा घेतलं तुम्ही. टी-शर्ट म्हणजे तेच पोरं त्यांना चारा पाणी आपल्याला हात बी लावून देत नाही. ती पुरी टीम करते आपल्याला. किती वर्षाचा सध्या सोने? सोन्या 2 वर्षात झाला असेल. 2 वर्षाचा. बरं चालतं. शुभेच्छा असेल तुम्हाला. आणि सोन्या आणि साई हा पुन्हा पायरा जुळवून आणा. ती गाडी फोडून पळवतच नाही शक्यतो तुम्ही ना? नाही पळत. काय कारण? काय दोस्ता नाही. बरं हा त्याच्यामुळे काय दोस्तानामध्ये सगळं मापरा तुम्हाला माहिती. तुमची मैत्री ही तुमच्या सर्कलला चांगली दिसून येते लोकांना. सरकारला नाही, पुऱ्या जिल्ह्यात फेमस आहे माहिती. बरं बरं. चला शुभेच्छा असेल. धन्यवाद.